तर इथे जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकारने वेगळी भूमिका घेतल्यास आंदोलन करू, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंनी अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। 20 तारखेला मुंबईमध्ये ओबीसींच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याबाबत अद्याप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा निर्णय झालेला नसल्याचं सुद्धा तायवाडे यांनी यावेळेला सांगितलंय। सरकारने आम्हाला लेखी आश्वासन दिलंय, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत असं सुद्धा तायवाडे म्हणतात। पर्यंत तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे। मुंबईकडील ज्या संघटना आहेत त्यांनी तो निर्णय घेतलेला असावा, पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये अशा प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे। सरकारने जे आश्वस्त केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही सध्या कुठल्याही प्रकारच्या मोठ्या आंदोलनाची भूमिका न घेता आमचे तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जे आंदोलन सुरू आहे ते आम्ही सुरू ठेवणार आहोत। ज्या दिवशी आम्हाला हे लक्षात येईल की आम्हाला दिलेल्या आश्वासनामध्ये सरकार बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, त्या दिवशी आम्ही यांच्यापेक्षा मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करू।